नमस्कार मित्रांनो, राज्यसेवा 2024ची जाहिरात आलेली आहे आणि ही फार आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो आपल्यासाठी. तर त्यासाठीच आज आपण एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत, जो की आपला स्टडी प्लॅन विषय असणार आहे. आपल्या चॅनलवर आपण राज्यसेवेचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर घेत असतो, पण आज मला असं वाटलं की तुम्हाला थोडं गायडन्स करावं, कारण की भरपूर विद्यार्थ्यांचं असं म्हणणं होतं की आमचे जे स्कोर आहेत ते वाढत नाही आहेत, तिथेच त्यांचा स्कोर हा थांबलेला असतो, तर त्यांचं इम्प्रूव्हमेंट होत नाही. तर त्या विद्यार्थ्यांना एक सल्ला देण्यासाठी, त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा एक आपण छोटासा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत. या व्हिडिओमध्ये तुम्हाला पुस्तकं कोणकोणती वापरायची म्हणजे बुक लिस्ट तुम्हाला कळेल, आणि या ज्या 4-5 महिन्याचं जे नियोजन आहे ते कशा पद्धतीने करता येईल त्याबद्दल आज आपण चर्चा करणार आहोत. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आपण फक्त आता एकच फोकस करणार आहोत, जो आहे आपला राज्यसेवा. कंबाईनबद्दल आपण नंतर सेपरेट बोलूयात, पण सध्या आपला जो फोकस असणार आहे तो राज्यसेवा पूर्व परीक्षेसाठी असणार आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षा जर तुम्ही पास झाले तर तुमची जी येणारी 16 जूनची जी कंबाईनची पेपर आहे, तो कंबाईनचा पेपरही तुम्ही इझिली पास होणार, कारण की ते तुम्हाला कॉन्फिडन्स आलेला असणार आहे त्या पेपरसाठी. त्याच्यामुळे आता सध्या फक्त आपण राज्यसेवेबद्दल बोलू. तर बघा, तुमच्यासमोर इथे कॅलेंडर दिसतं आहे. तर हा जो तुम्हाला दिसतो आहे जानेवारी महिना, यामध्ये जर आपण बघितलं टोटल हे 31 दिवस आहेत. 31 दिवस. फेब्रुवारीमध्ये बघितलं तर 29 दिवस आहेत. मार्चमध्ये जर बघितलं 31 दिवस आहेत तुमच्याकडे. आणि आपला पेपर जो असणार आहे तो आपला असणार आहे 28 एप्रिलला. ठीक आहे, म्हणजे हा आपला पेपरचा दिवस असणार आहे. त्यानंतर मे महिना जातो आणि मग 16 जूनला जर आपण बघितलं, या 16 जूनला तुमचा असणार आहे कंबाईनचा पेपर. ठीक आहे, अशा पद्धतीने एक कॅलेंडर तुमच्या समोर येत असेल. हे 6 महिन्याचं कॅलेंडर आपल्यासमोर दिसते. या 6 महिन्यामध्ये तुम्ही जितकी मेहनत घेणार तितकं तुम्ही यशाच्या जवळ पोहोचणार आहे. बघा मित्रांनो, जर या 2 एक्झाम जर तुमच्या निघल्या नाहीत तर तुम्हाला परत 2025चा वाट बघावं लागणार आहे. त्याच्यामुळे याच्याकडे तुम्ही दुर्लक्ष करू नका. एकदम इमानदारीने अभ्यास करा, एकदम मेहनतीने अभ्यास करा. तर बघूयात आपण कशा पद्धतीने तुम्ही हा प्लॅन एक्झिक्यूट करू शकता. आता जर आपण जानेवारी महिन्याचा जर विचार केला तर आपल्यासमोर जर बघितलं तर 6 सब्जेक्ट आहेत. फर्स्ट सब्जेक्ट आपण समजूयात आपला हिस्ट्री आहे. दुसरा सब्जेक्ट आपला जिओग्राफी आहे. तिसरा सब्जेक्ट इकॉनॉमिक्स. चौथा सब्जेक्ट पॉलिटी. 5वा सब्जेक्ट जो आहे तो आहे करंट अफेअर्स. आणि 6वा सब्जेक्ट आहे तो आपला जनरल सायन्स. अशा पद्धतीने 6 GS आपल्याकडे असणार आहे. आणि 7 नंबरचा जो टॉपिक आहे आपला तो आहे CSAT. आणि माझा एक असा अंदाज आहे की CSATमध्ये आयोगाने जे मागचा पॅटर्न जो फॉलो केला होता, 50 प्रश्न जे असतील पॅसेजवर असतील, 25 प्रश्न हे मॅथ आणि रिझनिंगवर असतील आणि 5 प्रश्न हे डिसिजन मेकिंगवर असतील. तर तोच पॅटर्न पुढे पण फॉलो होणार आहे. तर त्याच्यामुळे त्याचं जास्त तुम्हाला टेन्शन घेण्याची गरज नाही आहे. आपण आता फक्त GSबद्दल थोडं प्लॅन सांगण्याचा प्रयत्न करू. तर GSमध्ये आपल्याकडे 6 सब्जेक्ट आहेत. आणि या 6 सब्जेक्टला कवर करण्यासाठी कोणकोणते पुस्तकं तुमच्याकडे असायला हवीत, कोणकोणते बुक लिस्ट तुमच्याकडे असायला हवीत, त्याबद्दल आपण ऑलरेडी एक व्हिडिओ बनवलेला होता मेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी. तर मेन्सच्या विद्यार्थ्यांसाठी बनवलेला जो व्हिडिओ होता त्याच्यातले जे काही पुस्तकं आहेत त्यातले काही पुस्तकं इथे रिपीट होणार आहे प्रीसाठी. तर ते पण आपण पूर्ण देणार आहोत. या व्हिडिओच्या शेवटी आपण ते पुस्तक आपण तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू. ठीक आहे. तर बघा, आता हे 6 सब्जेक्ट तुमच्याजवळ आहेत. आणि तुमच्याकडे जर बघितलं आपण तर 31 प्लस हे 29, त्यानंतर 31 आणि हे 27 किंवा 28 दिवस. ठीक आहे, अशा पद्धतीने जर आपण विचार केला तर आपण जर टोटल केलं याचं, जवळपास तुमच्याकडे 118 दिवस तुमच्याकडे आहेत. आता भरपूर विद्यार्थी काय करतात की एके दिवशी 2 सब्जेक्ट घेतात, म्हणजे सकाळचं सेशन, दुपारचं सेशन, अशा पद्धतीने त्यांचं प्लॅनिंग असतं. आता जर तुम्ही विचार केला डेली शेड्यूल
समजा सकाळी तुम्ही 7 वाजता अभ्यासाला बसले 12 वाजेपर्यंत, त्यानंतर 12 ते 1 मध्ये तुमचा ब्रेक असला आणि 1 वाजेपासून तुम्ही 5 वाजेपर्यंत बसलात, म्हणजे हे तुमच्या 2 शिफ्ट होत आहेत. ठीक आहे. सकाळी जर आपण 7 वाजेपासून बघितलं तर किती होतात ते 8, 9, 10, 11 आणि 12, म्हणजे 5 तास तुमच्याकडे भेटतात सकाळचे. यामध्ये तुमचा 1 GS होतो आणि जे दुपारचे 1 ते 5 तास आहे, म्हणजे त्याच्यामुळे तुम्हाला 4 तास भेटत आहेत. त्यानंतर 5 ते 6 मध्ये तुमचा ब्रेक समजा, आणि त्यानंतर 6 ते 8 वाजेपर्यंत तुम्ही अभ्यास करू शकतात परत 2 तासाचा. आणि त्यानंतर मग 8 ते 9:30 वाजेपर्यंत तुमचा रात्रीचं डिनर वगैरे, आणि 9:30 पासून जर आपण बघितलं 9:30 ते 10:30पर्यंत जो 1 तास असतो, त्या 1 तासामध्ये तुमची रिव्हिजन होऊ शकते दिवसातली. म्हणजे हा डेली प्लॅन मी तुम्हाला सांगितला. या डेली प्लॅन हा प्रत्येकाचा वेगवेगळा असू शकतो. काही विद्यार्थी हे रात्री अभ्यास करतात किंवा त्यांच्या पद्धतीने ते अभ्यास करतात, पण जनरल जो आपला प्लॅनिंग असतो त्याच्यामध्ये आपण जर बघितलं तर 7 ते 12 हा सगळेच बसत असतात सकाळी रीडिंगमध्ये वगैरे. त्याच्यामुळे हा जो सकाळचा जो टाईम असतो तो क्रुशल टाईम असतो, त्याच्यामध्ये जास्त अभ्यास आपला होत असतो. त्याच्यामध्ये जे काही अंडरस्टँडिंगसारखे जे GS असतात ते घेण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. आणि तो 5 तासाचा स्पॅन खूप मोठा असतो, त्याच्यामुळे जास्त जो सिलेबस आहे तो त्याच्यामध्ये कवर होत असतो. सकाळचे 5 तास, दुपारचे 4 तास आणि संध्याकाळचे 2 तास, अशा पद्धतीने या 2 तासामध्ये तुम्ही CSAT आणि PYQ असं करू शकता. आणि रात्रीच्या 1 तासामध्ये तुम्ही रिव्हिजन करायचं. जे सकाळी तुम्ही वाचलेलं त्याचं रिव्हिजन या रात्रीच्या फेजमध्ये करायचं, कारण की रात्री कसं आपली एनर्जी थोडी डाऊन झालेली असते, तर त्यामुळे तुम्ही नवीन सब्जेक्ट न करता काहीतरी रिव्हिजन किंवा PYQ किंवा CSAT असे टॉपिक तुम्ही करायला पाहिजे. आता सकाळचे जे 5 तास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1 GS घ्यायचा आहे कोणता तरी, ठीक आहे. आणि दुपारचे जे 1 ते 5 तास आहे त्याच्यामध्ये तुम्हाला 1 GS करायचं आहे. म्हणजे तुमचे डेली जर आपण बघितलं, डेली तुमचे 2 GS कंप्लीट होत आहेत. ठीक आहे. इतका प्लॅन तुम्हाला समजला असेल की डेली तुम्ही कसा शेड्यूल बनवू शकतात. आता आपल्याला बघायचं आहे की आपण जर मंथ वाईज जर विचार केला तर मंथमध्ये आपण कशा पद्धतीने त्याचं नियोजन करायला पाहिजे. आता 1 तारखेपासून जर तुम्ही सुरुवात केली तर बघा, 1 तारखेपासून तर डायरेक्ट 15 तारखेपर्यंत तुम्ही 2 सब्जेक्ट घेऊ शकतात. तर मी असं सजेस्ट करतो की स्टार्टिंगला तुम्ही हिस्ट्री प्लस जिओग्राफी जर घेतलं तर 15 तारखेपर्यंत तुम्हाला हे 2 सब्जेक्ट वाचायचे, आणि ते पूर्ण फक्त रीडिंग करण्याचं तुम्ही तुमच्या डोक्यात त्याच्यामध्ये असलं पाहिजे. फक्त रीडिंग करणं हा तुमचा टार्गेट असला पाहिजे. म्हणजे तुमचं इथं काय काय कवर होतं आहे, हिस्ट्री प्लस जिओग्राफी तुमचं कवर होतं आहे. त्याच्यानंतरचे पुढचे जे 15 दिवस असणार आहे, हे 15 दिवसाचं बघू. आता 16 जानेवारीपासून तर 31 जानेवारीपर्यंत तुम्हाला 2 GS करायचे अशा पद्धतीने, सकाळचं सेशन आणि दुपारचं सेशन. मग त्यामध्ये तुम्ही काय कंप्लीट करू शकतात, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी. म्हणजे त्याचा अर्थ काय होतो आहे की जानेवारी महिन्यामध्ये तुमचे किती GS कंप्लीट होत आहे, तर 4 GS तुम्ही कंप्लीट करतायत. म्हणजे तुम्हाला एक कॉन्फिडन्स निर्माण होतो की 31 जानेवारीला जेव्हा तुम्ही तुमचा पूर्ण अभ्यासाचं इव्हॅल्युएशन करणार त्यावेळेस तुमच्या असं लक्षात येईल की आपलं हिस्ट्री, जिओग्राफी, इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी कवर झालेलं आहे. जितकं होईल तितकं, पण जर तुम्ही 15 दिवस दिलेले तर त्या 15 दिवसामध्येच संपवण्याचा प्रयत्न करा. हे झालं तुमच्या जानेवारी महिन्यात. आता राहिलेले आपले 2 GSचे पार्ट राहिलेले आहेत आपले, ते आपण पुढे कंटिन्यू करू. 1 फेब्रुवारीपासून तर 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही 2 GS घ्यायचे, जे कोणते आहे, एक आहे आपलं करंट अफेअर्स प्लस कोणतं आपलं जनरल सायन्स. ठीक आहे. हे 2 कवर तुमचे होणार 15 फेब्रुवारीपर्यंत. याचा अर्थ काय, तर 15 फेब्रुवारीपर्यंत तुम्ही जर बघितलं तर तुमचं काय कवर होतं आहे 15 फेब्रुवारीपर्यंत, तुमचं 15 फेब्रुवारीपर्यंत सर्व GS हे काय होतात, वाचून होत आहेत. सर्व GS काय होत आहेत, वाचून होत आहेत. यासाठी तुम्ही पुस्तकं टार्गेट ठेवायचे, पुस्तकांना टार्गेट करायचं. समजा तुम्हाला हिस्ट्रीसाठी समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचायचं असेल तर 1 तारखेपासून जर तुम्ही समाधान महाजन सरांचं पुस्तक वाचायला सुरुवात केलं तर सकाळी तुम्हाला 5 तास भेटत आहे. तर असे जर तुम्ही 3 दिवस जर ते वाचत बसलात तर तुम्हाला 15 तास भेटत आहेत. तर 15 तासामध्ये
तुमचं एक पुस्तक कवर होऊ शकतं. म्हणजे पहिले 3 दिवस तुमचं इतिहासाचं पुस्तक कवर होतं, त्यानंतर मग तुम्ही स्टेट बोर्ड कंप्लीट करू शकता. अशा पद्धतीने त्या 15 दिवसाचं तुम्ही नियोजन करा आणि त्या 15 दिवसामध्ये कोणतं पुस्तक तुम्हाला कंटिन्यू करायचं आहे त्याचं तुम्ही आधीच डिसाईड करून ठेवा की या 15 दिवसामध्ये मला हे पुस्तक कंप्लीट करायचं आहे. म्हणजे पुस्तकांवर तुमचं फोकस असायला पाहिजे. म्हणजेच 15 फेब्रुवारीपर्यंत तुमचे सगळे GS वाचून होत आहे. त्यानंतर 15 फेब्रुवारीनंतर परत एक सायकल तुम्हाला चालू करायची आहे, पण आता तुम्हाला 10 दिवस घ्यायचे आहेत. आधी तुम्ही 15 दिवसाचं GS केलं, 15 दिवस हे तुम्ही GSसाठी दिलेले होते. आणि एका दिवसात तुम्ही काय करताय, 2 सब्जेक्ट घेताय, 2 GS तुम्ही कंप्लीट करताय. एका दिवसात 2 GS तुम्ही कंप्लीट करताय. आता पुढे जर आपण गेलो, 16 फेब्रुवारीपासून जर आपण गेलो पुढे, हे 10 दिवस. ह्या 10 दिवसामध्ये परत तुम्हाला ते जे आपण आधी कंटिन्यू केलेले होते हिस्ट्री प्लस जिओ तो तुम्हाला घ्यायचा आहे. त्यानंतर मग पुढचे जे 10 दिवस आहेत हे 3 दिवस 4, 5, 6, 7, 8, 9 आणि 10 इथपर्यंत तुम्ही कंप्लीट करताय. हे 10 दिवस झाले पुढचे. परत त्याच्या पुढे जर आपण गेलो, 8 पासून सुरुवात केली तर 18पर्यंत. परत यापुढे जर गेलो आपण 19 पासून सुरुवात केली तर 29 पर्यंत. अशा पद्धतीने म्हणजे आपण बघूयात आता इको प्लस पॉलिटी, त्यानंतर करंट अफेअर्स प्लस सायन्स. आधी आपण 15 दिवस दिलेत, नंतर आपण 10 दिवस दिलेत. दहा दिवस दिलेत. म्हणजे त्याचा अर्थ 29 मार्च पर्यंत तुमचे 2 सेट कंप्लीट होत आहेत. 29 मार्चपर्यंत तुमचे 2 सेट कंप्लीट होत आहे. आता यामध्ये जर आपण बघितलं की मार्च महिन्यामध्ये तुम्हाला कॉन्फिडन्स येऊन जातो 29 मार्चपर्यंत की तुमची जी रीडिंग आहे, जी कोर रीडिंग आहे ती तुमची बऱ्यापैकी झालेली आहे. आणि हे जे नंतरचे 10 दिवस आपण दिलेले होते, या 10 दिवसामध्ये तुम्हाला नोट्स मेकिंग करायची आहे. नोट्स मेकिंग, कारण की 15 जे दिवस आपण दिले होते स्टार्टिंगचे त्याच्यामध्ये फक्त तुमची थोरोली रीडिंग होणार आहे. त्या रीडिंगच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं काही करायचं नाही आहे. पण नंतरचे जे तुम्ही 10 दिवस देत आहेत त्या 10 दिवसामध्ये तुम्हाला फक्त नोट्स काढायचे आहेत आणि रिव्हिजन करायची. रिव्हिजन आणि नोट्स हे तुमच्या नंतरच्या 10 दिवसामध्ये होते. म्हणजे आपण जर इथं बघितलं तर आपण एका सब्जेक्टसाठी किती दिवस देतो आहे, 15 आणि 10 म्हणजे 25 दिवस आपण एका सब्जेक्टला देतो आहे. एका सब्जेक्टसाठी किती दिवस भेटत आहेत आपल्याला, 25 दिवस भेटत आहेत. आणि आपण एका दिवसात 2 केल्यामुळे ते कवर होतं आहे. एका सब्जेक्टला 25 दिवस देतो आहे आणि तास किती देतो आहे आपण, सकाळचे 5 तास. अशा पद्धतीने तुम्हाला 29 मार्चपर्यंत हे सगळे GS कंप्लीट करायचे. आता मुद्दा राहतो तो एप्रिल महिन्याचा, की एप्रिल महिन्यात काय करायला पाहिजे. तर एप्रिल महिन्यामध्ये तुम्ही 1 एप्रिलपासून तर डायरेक्टली 27 तारखेपर्यंत तुमच्या डोक्यात फक्त प्रॅक्टिस पेपर, PYQ आणि रिव्हिजन आणि पाठांतर, ज्या गोष्टी तुम्ही विसरताय त्या पाठांतर करण्यावर तुमचा भर या एप्रिल महिन्यात असला पाहिजे. एप्रिल महिन्यात बाकी तुम्ही दुसरं काहीच नवीन रीडिंग काहीच करायचं नाही, नवीन पुस्तक आणायचं नाही, नवीन पुस्तक वाचायचं नाही. फक्त PYQ बघायचे आहेत, रिव्हिजन करायची, प्रॅक्टिस पेपर सॉल्व करायचे आणि पाठांतर करायचं. एवढाच मुद्दा फक्त तुम्हाला महत्त्वाचा आहे. एप्रिल महिन्यात तुमचं फक्त हा टास्क असणार आहे. म्हणजे जर आपण ओव्हरऑल जर आपण बघितलं या 4 महिन्याचं पूर्ण प्लॅनिंग, तर तुम्हाला एक लक्षात येईल की आपण स्टार्टिंगला काय केलं, जानेवारी महिन्यामध्ये
प्रत्येक दिवशी 2 सब्जेक्ट घेतले, ते 15 दिवस कंटिन्यू केले. 1 ते 15 तारखेपर्यंत आपण इतिहास आणि भूगोल कवर केलं. त्यानंतरच्या 15 दिवसामध्ये आपण इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी कवर केलं. पुढे जर आपण गेलो, करंट अफेअर्स आणि सायन्स आपण 15 फेब्रुवारीपर्यंत एक सेट आपला कंप्लीट झाला. त्यानंतरचे आपण 10 दिवस दिले परत 2-2 सब्जेक्टला. ठीक आहे, 30 सायकल आपण रिपीट केली हिस्ट्री आणि जिओग्राफी. त्यानंतर परत पुढचे 10 दिवस आपण दिले इकॉनॉमिक्स प्लस पॉलिटी. परत पुढचे 10 दिवस दिले आपण करंट अफेअर्स प्लस सायन्सला. म्हणजे मार्च महिना संपला आणि एप्रिल महिन्यामध्ये आपण सांगितलं की प्रॅक्टिस पेपर, PYQ, रिव्हिजन आणि पाठांतर आणि एकूण आपल्या 28 तारखेला काय असणार आहे, पेपर असणार आहे. अशा पद्धतीने तुम्ही प्लॅनिंग करायला पाहिजे. जास्त याच्यामध्ये आपण काहीही एक्स्ट्रा काही सांगितलेलं नाही आहे, कारण की भरपूर वेळा आपल्याला असं होतं की सकाळी मी वेगळा सब्जेक्ट करतो, मग दुपारी वेगळा करतो, रात्री वेगळा करतो किंवा मिक्स वगैरे करण्याचा प्रयत्न करतात. इथे आता कसं आपण एका दिवशी 2 सब्जेक्ट केल्यामुळे तुम्हाला तिथे बोर पण होणार नाही. सकाळी वाचलेलं असतं तर ते रटाळवाणं वाटणार नाही. दुपारी दुसरा सब्जेक्ट तुम्ही घेतायत आणि हिस्ट्री आणि जिओग्राफी कंबाईनमध्ये घेतायत. नंतर मग तुम्ही इकॉनॉमिक्स आणि पॉलिटी कंबाईनमध्ये घेतायत आणि नंतर करंट अफेअर्स आणि सायन्स आपण कंबाईनमध्ये घेतो. आता याच्यामध्ये जर आपण जे 6 सब्जेक्ट जर बघितले तर जर आपल्याला विद्यार्थ्यांचा अनुभव असा आहे, या 6 सब्जेक्टपैकी जिओ, पॉलिटी आणि इकॉनॉमिक्स हे बऱ्यापैकी, त्यापैकी पण जिओग्राफी आणि पॉलिटी जर बघितलं तो इझी वाटतो विद्यार्थ्यांना. आणि जिओमध्ये जर आपण बघितलं तर इन्व्हायरमेंट पण त्याच्यामध्ये येतं. आता मी जिथे तिथं जिओग्राफीचा उल्लेख केलेला होता तिथे तुम्हाला इन्व्हायरमेंट वाचून घ्यायचं आहे. तर या दोघांचं जर आपण वेटेज जर बघितलं 20 प्रश्न येतात आणि पॉलिटीवर 10 प्रश्न येतात. म्हणजे हे जे 30 प्रश्न आहेत ते इझी आहेत बऱ्यापैकी मुलांना. त्यानंतर इकॉनॉमिक्स येतं, हिस्ट्रीचा पार्ट येतो, 5 नंबरला सायन्स येतं आणि 6 नंबरला करंट अफेअर्स येतं. आता हा जो पार्ट आहे 15-15 प्रश्नांचा, म्हणजे टोटल 30 प्रश्न हे मुलांना कसे जातात, मीडियम जातात. याची कॅटेगरी मीडियम आहे, याची इझी. आणि हे जर 2 सब्जेक्ट बघितले याच्यावर 20 प्रश्न येतात आणि याच्यावर 15 प्रश्न येतात. म्हणजे टोटल हे जर बघितलं आपण 40 आणि हे 30, सॉरी इथे आपण पॉलिटीला 10 घेतले, इथे 15 पाहिजे होते, म्हणजे 35 प्रश्न होत आहेत. इथे 35 प्रश्न हे कसे असतात, हार्ड असतात थोडे. बघा अशा पद्धतीने आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जर बघितलं आपण जिओग्राफी, इन्व्हायरमेंट, पॉलिटी, इकॉनॉमिक्स, हिस्ट्री, सायन्स आणि करंट अफेअर्स. तर पहिले 2 जे आहेत ते इझी कॅटेगरीमध्ये जातात, दुसरे मीडियम कॅटेगरीमध्ये जातात आणि जे नंतरचे आहेत ते हार्ड कॅटेगरीमध्ये जातात. मग त्या हिशोबाने तुम्हाला त्याचं काय करावं लागणार आहे, प्लॅनिंग करावं लागणार आहे. आता आपण बघूयात की बुक लिस्ट काय असते. राज्यसेवा मेन्स पूर्व करण्यासाठी तुम्हाला बुक लिस्ट कोणकोणती असणार आहे. आता इथं काही आपण एक्झाम्पल दिलेले आहेत. 2023चा हा पेपर आहे, 4 जूनचा 2023ला. तर मालविका अग्निमित्र या प्राचीन नाटकात कोणत्या 2 राजघराण्याच्या वैवाहिक संबंधावर प्रकाश पडतो, असा प्रश्न विचारला होता. याचं उत्तर 1 आहे. बघा इथं तुम्हाला स्टेट बोर्डमध्ये दिसेल, 11वीचं स्टेट बोर्ड आहे नवीन, हिस्ट्रीचं, एन्शंटसाठी, प्राचीनसाठी, प्राचीन प्लस मध्ययुगीन. बघा इथं स्पष्ट उल्लेख आहे, मालविका अग्निमित्र या नाटकात कालिदासने उल्लेख केला होता शुंग राज्य घराणं. ठीक आहे, म्हणजेच असे प्रश्न कशातून सॉल्व्ह होत आहे, तुमचे स्टेट बोर्डमधून. पुढचा परत एकदा एक प्रश्न बघा, हा भूगोलमध्ये आला होता, 2023चाच प्रश्न आहे. तर हा प्रश्न पण भरपूर जणांना अवघड गेला होता. तर याचा जर आपल्याला सोर्स बघितला तर हे 4थीचं जिओग्राफीचं पुस्तक आहे. बघा जुने 4थीचं जे जिओग्राफीचं पुस्तक आहे स्टेट बोर्डचं, त्यामध्ये स्पष्ट ही डायग्राम दिलेली आहे आणि याच्यात त्यांनी उत्तर पण दिलेले बघा. ड आणि फ 3/4 जो एरिया कवर करतो. ठीक आहे, 4थीच्या जिओग्राफीमध्येचं उत्तर आहे. ठीक आहे, हे बघा इथं तुम्हाला दिसत असेल, एन्शियंट आणि मिडेवलसाठी हे 11वीचं पुस्तक आहे नवीन स्टेट बोर्ड इतिहासाचं, आणि हे 6वीचं पुस्तक आहे, 11वी आणि 6वीचं पुस्तक 11 आणि 6 हे तुमचं एन्शियंट आणि मिडेवल कवर करेल. आणि हे जे 11वीचं जुनं पुस्तक आहे इतिहासाचं, हे तुमचं महाराष्ट्राचा जो इतिहास आहे, महाराष्ट्राचा इतिहास, तो तुमचा काय करणार आहे, कवर करणार आहे.
हे 2 पुस्तकं सांगितले आपण स्टेट बोर्डचे. आता आपण मागं जो व्हिडिओ टाकला होता त्यामध्ये आपण राज्यसेवेचे मुख्य परीक्षेचे बुक लिस्ट टाकले होते. या मुख्य परीक्षेच्या बुक लिस्टपैकी कोणकोणते महत्त्वाचे आहे आपल्याला प्रीसाठी ते बघूयात. तर बघा, हे जे 11वीचं पुस्तक आहे हे महत्त्वाचं आहे प्रीसाठी. समाधान महाजन सरांचं पुस्तक महत्त्वाचं आहे आणि समाज सुधारकासाठी गाठाळ सरांचं पुस्तक महत्त्वाचे. आणि हे 2 जे पुस्तकं आहेत NCERTचे 11वीचं पुस्तक आहे बघा, हे फंडामेंटल ऑफ फिजिकल जिओग्राफी आणि एक आहे फिजिकल इन्व्हायरमेंट. हे दोन्ही पुस्तकं प्रीसाठी फार महत्त्वाचे आहेत NCERTचे. त्यानंतर हे भूगोलाचं पुस्तक जे आहे 11वीचं ते महत्त्वाचं आहे प्राकृतिक भूगोलसाठी. प्राकृतिक भूगोल जो प्रीमध्ये असतो आपल्याला. त्यानंतर 4वीचं जे पुस्तक आहे भूगोल आणि कृषी, तर तो पण भाग आपल्याला प्रीसाठी महत्त्वाचा आहे. त्यानंतर महाराष्ट्राचा भूगोल महत्त्वाचा आहे पूर्वसाठी. त्यानंतर एक ॲटलास लागणार आहे आपल्याला, कारण की जगाच्या विभागांवर प्रश्न येत असतो. त्यानंतर महाराष्ट्राचा भौगोलिक हा ॲटलास बघा, तुम्हाला जर यूज करता येत असेल तर हा यूज करा. त्यानंतर ॲग्रिकल्चरची गरज नाही आपल्याला बघा. आणि ही परिक्रमा जी आहे आपल्याला करंट अफेअर्ससाठी फार महत्त्वाची आहे. करंटसाठी एक मासिक येतं यशाची परिक्रमा, तर ही सगळ्या महिन्यांची तुमच्याकडे अवेलेबल पाहिजे. ही पण फार महत्त्वाची आहे. ह्यातून जशाचे तसे प्रश्न आलेले आहेत प्रीसाठी. त्यानंतर आपण जर आता पॉलिटीचा विचार केला तर सगळ्यात महत्त्वाचं पुस्तक लक्ष्मीकांत सरांचं पुस्तक हे तुम्हाला प्रीमध्ये लागणारच आहे. त्यानंतर हे पुस्तक वाचायची गरज नाही तुम्हाला प्रीसाठी. ॲक्ट्स वाचायची गरज नाही. पंचतराजचं पुस्तक वाचावं लागेल तुम्हाला प्रीसाठी. त्यानंतर HRD वगैरे काही वाचायची गरज नाही तुम्हाला. फक्त हे जे पुस्तक आहे पार्ट 2 देसले सरांचं, हे तुम्हाला इकॉनॉमिक्ससाठी वाचायचं आहे, डेव्हलपमेंटल इकॉनॉमिक्ससाठी. त्यानंतर जर आपण बघितलं तर बघा, हे आपल्याला विज्ञान आणि तंत्रज्ञानाची गरज नाही आहे आणि इंग्लिश आणि मराठीची पण गरज नाही. आता याच्यातलं राहिलेलं काय आहे तर सचिन भस्के सरांचं पुस्तक सायन्ससाठी. ठीक आहे, अशा पद्धतीने. आता अशा पद्धतीने आपण याचं पूर्ण डिटेल तुम्हाला पुस्तकं पण सांगितलेत आणि कशा पद्धतीने प्लॅन करायचं तेही सांगितलेले. तर हा प्लॅन तुम्ही फॉलो करा. जास्त तुम्हाला याच्यामध्ये अडचण येणार नाही आहे. अशा पद्धतीचा तो प्लॅन आहे. एका पेजेसवर आपण बसवण्याचा प्रयत्न केला. तुम्ही आधी सब्जेक्ट बघा कोणते वीक आहे, कोणते स्ट्रॉंग आहे आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्ही त्याचं प्लॅनिंग करायला सुरुवात करा. तर तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून पेपरसाठी किंवा तुमच्या अभ्यासासाठी शुभेच्छा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, तुमच्या मित्रांना शेअर करा आणि व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.